सर्वांना इयत्ता 6वीत शिकत आहेत. माझे नाव शौर्य शैलेश आवारे. माझे नाव शिवम लहू मोरे आहे. आपण आज भूगोलचा 7वा धडा खडक व खडकांचे प्रकार शिकणार आहोत. खडकाचे प्रकार आम्ही आज शाळेच्या बाहेरून शिकायला. कसे पाहिलं? पहिल्यांदा सगळे पाहूया आता खडकांचे प्रकार. आम्ही आज इथे खडकांचे प्रकार गोळा केलेले आहेत. आपण आज बघणार आहोत अग्निजन्य खडक. अग्निजन्य खडकामध्ये ग्रेनाइट, मूळ खडक आणि हे 2 खडक असतात. या खडकामधला दुसरा प्रकार मला सापडलेला आहे, बेसॉल्ट. हा खडक मला सापडलेला आहे. आज खडकांच्या प्रकारामधला दुसरा प्रकार म्हणजे अग्निजन्य बेसाल्ट. तर बेसाल्ट मधला रूपांतरित खडक हा एम्फीबोलाइट आहे. तर हा एम्फीबोलाइट हा इथे येईल कारण हा थोडा हिरवा आहे. ओके, त्याचा कलर हिरवा असतो का? ग्रीनिश दिसतो. तुला काय सापडलेलं आहे? चुनखड सापडलेली का? कुठला प्रकार आहे तो? तिसरा प्रकार. काय म्हणतात त्याला? स्तरित खडक. तुला काय मिळाले आज? कोणता खडक आहे तो? ओके. तुला काय मिळाले? स्तरित खडकाचे कुठे आहे बघू? हातात दाखव, वरती घे. हा, व्हेरी नाईस. मला वरच्या खडकातील रूपांतरित खडक मिळाला. काय म्हणतात त्याला? क्वार्ट्झाइट. कोणता कलर आहे तो? क्वार्ट्झाइट खडक आहे तो. मला सगळ्यात शेवटच्या खडकातील प्रकारातील पंकजमय खडक हा बघू. मिळालेला आहे. वाव, व्हेरी नाईस. नीट दाखव, हातातलं दाखव. पंकजमय खडकाचे रूपांतरित खडक. ते काय शौर्य? ही स्लेट आहे जी पंकजमय खडकातील रूपांतरित खडक आहे. त्यापासून बनलेली असते. बरोबर. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक खडक दाखवणार आहे. ते आहे जांभा खडक. ते फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपलब्ध होतो. तो फक्त महाराष्ट्रात दक्षिण कोकणातच मिळतो. हा बेसॉल्ट खडक, त्यातीलच रूपांतरित खडक एम्फीबोलाइट जो ग्रीन आहे. अशा प्रकारे आज आपण खडक आणि खडकाचे प्रकार शिकलेलो आहोत. आवडलं तुम्हाला?